नमस्कार मंडळी. बघा, आज आपण जंगलातील अशा एक वेगळ्या आणि अतिशय उपयुक्त अशा प्रकारची जी पालेभाजी आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहेत. आणि आपल्या समोर या ठिकाणी बसलेल्या आहेत मावशी आमच्या. मावशी, नाव काय तुमचं? रंजना. रंजना. बघा, यांनी या जंगलामधून आजूबाजूला जे जंगल आहे, आमचा फार्मस्टे आहे आणि त्याच्या बाजूलाच हा एक पाडा आहे आणि या पाड्यामध्ये या मावशींचं घर आहे. आणि त्यांनी जंगलातून जाऊन ह्या जो भाजी आहे दिसते आपल्याला, तर ती बघूया आपण. त्यांची माहिती त्या देतील आपल्याला. बघा, ही जी भाजी आहे ती मावशी, ही भाजी काय बरं आहे? याचं नाव काय? लोट. याला लोत बोलतात. मग ही लोतीची भाजी तुम्ही कशी काय करता? ही भाजी हा उमवायची, हा न वालवायची, हा आणि नंतर तेल कांद्यावर गरम पाण्यात टाकायची, हम्म. भिजून निपटून घ्यायची, ना तेल कांद्यावर बनवायची सुकी. हो का? मग तसंच आता ही जी भाजी आहे आपली लोतीची, ती आपण आता ही हिरवी आहे आता आणलेली, तशीच नाही करू शकत का? नाही नाही, हा, तशीच नाही करू शकत. म्हणजे ही खाजावते. पूर्णपणे आपल्याला सुकवायला हा लागते. सुकवा, म्हणजे बाफून घ्यायला लागेल. वाफवून घ्यायला लागते ना, मग वालवायला लागते. बरं, बरोबर. म्हणजे ती उकडून घ्यायची हा. आणि उकडून झाल्यानंतर मग लसूण कांद्यावर फोडणी देऊन ना, मग ती कापून बारीक करून ना, मग हा. त्याच्यावर फोडणी देऊन ना ती फोडणी देऊन करायची. करायची. आणि मग त्याच्यामध्ये काय टाकायला आणलेलं आहे तुम्ही हे? बोंडारा. हा, याला काय म्हणतात? यो बोंडारा. बोंडारा. हा हा, बोंडारा म्हणजे एक वनस्पतीच आहे, नाही का? हा. हा, तर ही बोंडाऱ्याची बघा पानं त्यांनी आणलेली आहेत त्या लोतीमध्ये. मग ती उकडतानाच टाकणार तुम्ही? हो. हा, म्हणजे त्याच्यामध्ये खाज वगैरे असते का? हा, खाज येते ती याच्यात मोडते खाज. बरोबर. तर हा बोंडाऱ्याचा पाला आहे, जंगलामध्ये मिळणारी एक वनस्पती आहे, त्याला बोंडारा असं म्हणतात. बघा, अगदी पानं छोटी छोटी आहेत अशी. आणि या बोंडाऱ्याचा या ठिकाणी उकडत असताना त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे त्याच्यातली जी खाज असते ती नाहीशी होते. आणि मग नंतर मग ती तुम्ही सुकवता कशावर? उतनावर. उतण. हा. म्हणजे चुलीच्या वरती. चुलीच्या वरती. चुलीच्या वरती काय केलेलं आहे तुम्ही? खपोरा असा बांधायचा, हा. उतण बोलतो त्या. हा, उतण ना बांधा. टांगायचा असं वर, मग त्या चुलीवर शेक लागून वालतो. बरोबर. स्वयंपाक हा. करायचा इकडे आणि मग ते त्या आग तिकडे लागली, वालतंय. हा, त्याला विस्तव लागला का ती सुकते. सुकते. किती दिवस लागतात सुकायला ती त्याला? जर ऊन असलं तर मग उन्हावर पण सुकते. बरोबर. आता नाही पाऊस जर आहे. पाणीच असलं ना, हा. पाऊस चालूच असला तर मग उतनावर सुकवायला लागते. मग बरोबर. ती जसा जाड लागेल ना, जो लवकर वाढली तर लवकर वाढते ना, जाड असली तर मग 7-8 दिवस जातात त्याला वालायला. असं हा, होतं. म्हणजे कडक कडक. कडक करायची आणि कडक डब्यात करायला. भरून ठेवणार. हा. आणि मग तुम्ही माळकरी येत वाटतं. हो, मार्केट. बरोबर. विठ्ठलाच्या भक्त आहेत त्या, आणि त्यामुळे त्यांना या पालेभाज्यांचे चांगलं आहे त्यांच्यासाठी, कारण त्या नॉनव्हेज नाही खात ना. मग त्याच्यामुळे व्हेज त्यांची ही भाजी आहे. आणि जंगलची भाजी, आणि त्याचा काय औषधी गुणधर्म काय आहे साधारण? औषध देतो ना, जे पोट दुखायला पण चांगला असतो. सुकवलेली भाजी हा. एक तेल कांद्या करून निस्ती जरी खाली, मी जेवणाच्या भाकर बिकर नसली ना, निस्ती खाली तरी पण पोट दुखा बसतो हिची. हो का? म्हणजे आयुर्वेदिक बघा फायदे आहेत तिचे. अशी ही लोत खूपच उपयुक्त आणि आयुर्वेदिक अशी भाजी आहे. आणि ती पावसाळ्यात मिळते आणि ती आवर्जून खावी, नाही का? हा. हा, तसंच या ठिकाणी आपण बघतोय का शेवळ. हे शेवळ तर सगळ्यांना माहिती, याला सुद्धा खाज असते ना. याच्यामध्ये काय टाकतो आपण? काकडं मीठ टाकतो. टाकायचं याच्यात, हा, खाद मोडते. हा बोंडारा, तर हा पण बोंडारा याच्यामध्ये टाकायचा आणि याची भाजी करतात, हे सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्याकडे हे आता जंगलामध्ये पाऊस पडल्यानंतर ह्या भाज्या येतात. आणि बरं का मंडळी, या भाज्या आवर्जून खाव्यात, कारण आपल्या शरीराला खूप त्यांचा फायदा होतो. आणि खूप म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, अशा ज्या वनस्पती आहेत, म्हणजे पावसाळ्यात येणाऱ्या, जंगलामध्ये उगवणाऱ्या, आपोआप नॅचरल आहेत त्या, तर आपल्यासाठी शरीराला खूप त्याचा फायदा होतो. तर मावशी, खूप छान अशी मस्त भाजी तुम्ही या ठिकाणी भाजींची माहिती दिलेली आहे. हा. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आभार. आणि बरं का मंडळी, अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.